शेतकरी बंधूंनो, सप्टेंबर महिन्यामध्ये भाजीपाला पीक लागवड करण्याचा विचार करताय, मग अशी कोणती 5 भाजीपाला पिकं आहे जी तुम्हाला कमी दिवसामध्ये, कमी खर्चामध्ये बंपर उत्पादन मिळवून देऊ शकतात? जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 5 भाजीपाला पिकं सांगणार आहे जी तुम्ही आता सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केल्यास ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये बंपर उत्पादन मिळवून देऊ शकतात. भाजीपाला पीक लागवड करण्यासाठी एक महत्वाची टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि भाजीपाला पिकाच्या संपूर्ण व्यवस्थापनाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज जी 5 भाजीपाला पिकं मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये काही पिकं कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये येणारी आहे, तर काही पिकं जी आहे तर ती दीर्घकालीन आहे आणि त्या पिकांसाठी भांडवल जे आहे तर ते जास्त लागणार आहे. म्हणजे त्या पिकांना ड्रीप करणं तुम्हाला महत्वाचं आहे, तर काही पिकांना तार बांबूची बांधणी करणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे पैसे आहे तर ते त्या ठिकाणी जास्त लागणार आहे, पण त्या पिकातून जो नफा आहे तर तो नफा सुद्धा तुम्हाला चांगला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे पीक आहे शेतकरी बंधूंनो, तर ते पीक आहे दोडका. दोडका पिकाची जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केली तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये या पिकातून तुम्हाला चांगले पैसे जे आहे तर ते मिळू शकतात. कारण शेतकरी बंधूंनो, दोडका पिकाची ऍव्हरेज लागवड जी आहे तर ती खूप कमी असते. सरासरी टोमॅटो किंवा मिरची सारखं जे पीक आहे तर या पिकांसारखी दोडका पिकाची लागवड भरमसाठ जी आहे तर ते शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये दोडका पिकाची जी आवक आहे तर ती नेहमीच आपल्याला कमी पाहायला मिळते आणि मागणी या पिकाला नेहमी आपल्याला मार्केटमध्ये तिथं पाहायला मिळते. त्यामुळे सरासरी 20, 25, 30 रुपयाचा दर ठोकमध्ये जर तुम्हाला किलो मागे मिळाला तरी दोडका पिकातून चांगले पैसे जे आहेत तर ते तुम्हाला मिळू शकतात. चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं शेतकरी बंधूंनो तर दोडका पिकातून सरासरी एकरी तुम्ही कमीत कमी 12 ते 15 टनापर्यंतचे जे ऍव्हरेज उत्पादन आहे तर ते काढू शकता. या पिकासाठी तुम्हाला ड्रीप करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. बेड प्रणालीचा वापर करा. त्याचबरोबर तार आणि बांबूची बांधणी ही आवश्यक आहे. त्यामुळे थोडासा खर्च दोडका पिकासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, पण शेतकरी बंधूंनो हे पीक तगडं उत्पादन देणारं पीक आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं जे पीक आहे शेतकरी बंधूंनो, जे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता ते म्हणजे फुलगोबी. सध्या फुलगोबी मार्केटमध्ये जे आहे तर मंदीमध्ये आहे शेतकरी बंधूंनो, पण आता फुलगोबी मंदीत आहे म्हणून फुलगोबीची लागवड करू नये असा प्रकार नाहीये. आता जर तुम्ही फुलगोबीची लागवड केली तर नक्कीच शेतकरी बंधूंनो पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये फुलगोबीतून तुम्हाला चांगले पैसे जे आहे तर ते मिळू शकतात. कारण पुढच्या महिना 1.5 महिन्याच्या काळामध्ये फुलगोबीची जी आवक आहे मार्केटमध्ये ती नक्कीच कमी झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आणि चांगले दर फुलगोबीला तुम्हाला पाहायला मिळू शकतात. शेतकरी बंधूंनो, फुलगोबीसाठी तुम्हाला ड्रीप किंवा जे काही बेड प्रणाली आहे तर याचा वापर करण्याची तिथे गरज नाही. साध्या सरीवरंबा पद्धतीमध्ये तुम्ही फुलगोबीची जी आहे तर ती लागवड करू शकता. फक्त रोपांची निवड करताना शेतकरी बंधूंनो जास्त वयाची जी रोपं आहे तर ती निवडू नका. कमी वयाची साधारण 20-25 दिवसाच्या आतली जी रोपं आहे तर ती रोपं त्या ठिकाणी लागवडीसाठी निवडा. फुलगोबीसाठी खर्च हा तुम्हाला बऱ्यापैकी येऊ शकतो, पण शेतकरी बंधूंनो जर सरासरी चांगले दर मिळाले तर जे पैसे आहेत तर ते फुलगोबीतून त्या ठिकाणी तुम्हाला चांगले मिळू शकतात. चांगलं पीक आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच फुलगोबीची लागवडीसाठी तिथं निवड जी आहे तर ते करू शकता. त्यानंतर तिसरं महत्वाचं जे पीक आहे शेतकरी बंधूंनो तर ते आहे भेंडी. होय शेतकरी बंधूंनो, सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही भेंडी पिकाची लागवड केली तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या थंडीच्या कालावधीमध्ये तुम्हाला भेंडी पिकातून नक्कीच चांगले पैसे जे आहेत तर ते मिळू शकतात. कारण या कालावधीमध्ये सरासरी भेंडीची लागवड करणं शेतकरी त्या ठिकाणी टाळत असतात. पीक लागवड कमी असल्यानं शेतकरी बंधूंनो मार्केटमध्ये भेंडीची आवक आपल्याला कमी पाहायला मिळू शकते आणि चांगला दर भेंडीला या काळामध्ये तिथं मिळू शकतो. चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं शेतकरी बंधूंनो तर भेंडी पिकातून सुद्धा चांगले पैसे तुम्हाला जे आहे तर ते पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये तिथं मिळू शकता. जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये भेंडी पिकाची लागवड केली तर भेंडी पिकाला तुम्ही ड्रीप करू शकता, बेड करू शकता. शेतकरी बंधूंनो, परिस्थिती नसेल, भांडवल कमी असेल तर साध्या सरी पद्धतीमध्ये जे आहे तर तुम्ही भेंडी पिकाची जी आहे तर ती लागवड जी करू शकता. दांड पाण्यावरती काही हरकत नाही. चांगलं पीक आहे. सरासरी 3-4 दिवशी नियमित तोडा देणारं पीक आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी भेंडी हे एक चांगलं प्रॉफिटेबल पीक त्या ठिकाणी ठरू शकतं.
त्यानंतर चौथं जे महत्वाचं पीक आहे शेतकरी बंधूंनो, तर ते आहे गवार. भेंडीप्रमाणेच गवार पिकाची जरी तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केली तर निश्चितच शेतकरी बंधूंनो गवार पिकातून तुम्हाला चांगले पैसे जे आहेत तर ते मिळू शकतात. शॉर्ट टर्म पीक आहे, कमी खर्चातलं पीक आहे, शिवाय नियमित दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तोडा देणारं पीक आहे. आणि शेतकरी बंधूंनो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी हे जे 3-4 महिने आहे, तर या काळामध्ये गवार पिकाला जे आहे तर सरासरीपेक्षा जास्त दर मार्केटमध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळतात. त्याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो थंडीमध्ये गवार पिकाचं जे उत्पादन आहे तर ते खूप जास्त निघत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनो सरासरी या काळामध्ये गवारीची जी मार्केटमध्ये आवक आहे तर ती आपल्याला कमी पाहायला मिळते आणि याचाच फायदा आपल्याला तिथं मार्केटमध्ये मिळू शकतो आणि चांगले पैसे गवार पिकातून तुम्हाला मिळू शकतात. एक महिना सव्वा महिन्यामध्ये लागवडीनंतर तोडा देणारं हे पीक आहे आणि पुढचे साधारण 45 ते 50-60 दिवस चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं तर नियमित तोडा देणारं हे पीक. चांगले पैसे तुम्हाला गवार पिकातून जे आहे तर ते मिळू शकतात. छोट्या शेतकऱ्यांसाठी हे अतिशय चांगलं आणि प्रॉफिटेबल पीक त्या ठिकाणी ठरू शकतं. आणि शेवटचं जे पीक आहे शेतकरी बंधूंनो सगळ्यात शॉर्ट टर्म पीक आहे, कमी खर्चातलं पीक आहे आणि सरासरी जरी दर मिळाला तरी चांगले पैसे मिळवून देणारं पीक आहे. ते पीक म्हणजेच कोथिंबीर. शेतकरी बंधूंनो सध्या कोथिंबीर जी आहे तर ती फुल मंदीमध्ये आहे आणि याच मंदीचा फायदा घेऊन जर आता आपण सप्टेंबर महिन्यात कोथिंबीरीची लागवड जर केली शेतकरी बंधूंनो तर निश्चितच ऑक्टोबर मध्ये तुम्हाला कोथिंबीरीला चांगली तेजी जी आहे तर ती पाहायला मिळू शकते. कारण शेतकरी बंधूंनो पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कोथिंबीरीची आवक मार्केटमध्ये निश्चितच कमी झाल्याचं आपल्याला तिथं पाहायला मिळू शकतं आणि त्याचा फायदा भाववाढीसाठी आपल्याला तिथं होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो आता जर तुम्ही कोथिंबीरीची लागवड केली तर एक 35 ते 40 दिवसाचं हे पीक आहे, कमी खर्चातलं पीक आहे आणि तगडं उत्पादन तुम्हाला या पिकातून सरासरी जर मिळाले तर त्या ठिकाणी मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो भाजीपाला पिकांची लागवड करण्यासाठी आपण नेहमीच बाजारातील भाजीपाला पिकांची आवक लक्षात घेऊन जर पिकांची लागवड केली, एकंदरीत सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकरी बंधूंनो जी पिकं फुल मंदीत आहे नेमकी त्याच काळामध्ये आपण त्या पिकांची जर लागवड केली तर भविष्यामध्ये त्या पिकातून आपल्याला चांगले दर जे आहे तर ते मिळू शकतात. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करणार आहे तेही कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन एका माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.